व्यापारी व माथाडी यांच्या लेवीच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असून लासलगाव, पिंपळगाव व निफाड बाजार समिती बंद आहे। व्यापारी वर्गाने निफाड बाजार समिती बंद न करता ती सुरू ठेवावी यासाठी मार्ट कमिटीच्या सभागृहात सभापती बाळासाहेब क्षीरसागर व उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी वर्गासोबत बैठक बोलावली होती। तर पाडव्याच्या आत कांदा लिलाव सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी दिला। याप्रसंगी माथाडी कामगार व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। याविषयी सभापती बाळासाहेब क्षीरसागर व अनिल कुंदे यांनी अधिक माहिती दिली। आज निफाड येथे सर्व शेतकऱ्यांनी मार्केट बंद विषयी काही मागणी केली की मार्केट लवकर चालू व्हावं। त्या संदर्भात व्यापारी व कामगार यांच्या मीटिंगमध्ये त्यांना त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर हे मार्केट किंवा पाडव्याच्या दिवशी मार्केट चालू झालं पाहिजे अशी त्यांना सूचना या ठिकाणी केली। निश्चित ते उद्यापर्यंत सकारात्मक निर्णय त्यांच्याकडून येईल अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर निफाड उपबाजारामध्ये कांद्याचे लिलाव चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव मुख्य बाजार आणि निफाड उपबाजार इथे कांदा आणि भुसार धान्य लिलाव गेल्या काही दिवसापासून लेवी या विषयावर न्यायप्रविष्ट असल्यामुळे व्यापारी वर्गाने त्या ठिकाणी लिलाव बंद ठेवलेले आहेत। या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी उपबाजारामध्ये आलो आणि या ठिकाणी त्या मीटिंग करता ज्या बाजार समितीचे सभापती सन्माननीय बाळासाहेब आप्पा आणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आणि आप्पांनी एक सन्मान्य तोडगा व्यापारी वर्गाला दिला की पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्ही लिलाव सुरू करा आणि असे आदेश आप्पांनी त्यांना दिलेले आहेत। त्या दृष्टीनं व्यापारी वर्गाने सकारात्मक भूमिका घ्यावी असं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना वाटतं। व्यापाऱ्यांनी जर सकारात्मक भूमिका जर घेतली नाही तर पाडव्याच्या दिवशी सकाळी 11 वाजता म्हणजे 9 तारखेला सकाळी 11 वाजता मंगळवारी आम्ही शांतीनगर चौफुली संभाजीनगर रोड येथे भव्य रस्ता रोको त्या ठिकाणी करणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बाजार समित्यांचे बाजार निलाव, कांदा निलाव आणि भुसार निलाव, धान्य निलाव सुरू व्हावेत हा आमचा त्या ठिकाणी शेतकरी वर्गाच्या वतीने प्रयत्न असणार आहे। कारण शेतकरी आज पाहिलं तर एक वादळी पावसाचे संकेत त्या ठिकाणी दिसत आहे। शेतकरी कांदे गहू असतील त्या ठिकाणी जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये पडलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतीचं फार मोठं शेतीमालाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। हे टाळण्याकरता लवकरात लवकर या ठिकाणी निलाव सुरू होण्याकरता आमची त्या ठिकाणी बाजार समितीकडे आणि व्यापारी वर्गाकडे मागणी आहे आणि ती मागणी त्या ठिकाणी अतिशय रास्त आहे। कारण अर्जंट झाला तरी शेतकऱ्याला पुरेसे पैसे त्याला शेतीमाल न विकण्यामुळे त्याला बँका भरता आल्या नाही किंवा अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। लग्न सरे असल्यामुळे काही शेतकरी बांधवांची मुलींचे लग्न आहेत। अशा परिस्थितीत अनेक अडचणींना शेतकरी वर्गाला सामोरं जावं लागतं आहे। म्हणून या दृष्टीनं व्यापारी वर्गाने लवकरात लवकर लिलाव सुरू करण्याच्या दृष्टीनं विचारात दिन त्या ठिकाणी राहावं, अन्यथा आम्हाला रस्ता रोको आणि आंदोलन त्या ठिकाणी छेडावं लागेल। नाशिक लोकशाही न्यूजसाठी सागर निकाळे, निफाड।